आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। अविनाशी करी आपुली आईसे, अविनाशी करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे। प्रविश्य मम वाचमिमा प्रसुप्ता, संजीव यज्ञखिल शक्तिधर स्वधाम्ना। यज्ञांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम, खलानिशवादापनुदार हदक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केले या स्मरण, जयांचे केले या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। विठ्ठल आजूबाजूच्या मंडळीनं कुणी बोलू नका। जर बोलण्याची इच्छा असेल तर इथला माईक तुमच्याकडे घेऊन जा आणि बोला। आता कुणी बोलणार नाही। जिथं जागा असेल, जिथं बसलाय तुम्ही, तिथं छान दिसताय सगळे, कुणी उठू नका। फक्त कीर्तनाला व्यत्यय येईल, डिस्टर्ब होईल असं कुणी वागू नका। विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनिती, आणि नाही आदि अंती अवसानी। अखिल महाराष्ट्राचा आराध्य देव श्री पंढरीश परमात्मा, पंढरीश परमात्म्याच्या संप्राप्त सेवेला घेतलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय संत श्रेष्ठ सोपनकाका महाराज आदी करून सर्व संतांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या ऐकिवातला आहे. अभंगाचा स्पष्ट भाव असा आहे, या अभंगातनं संतश्रेष्ठ तुकोबराय तुम्हा आम्हाला आग्रही राहतात, देवाला आपलंसं करा. महाराज त्याचा परिणाम काय, का देवाला आपलंसं करायचं, देवाला आपलंसं केल्यानंतर होणार काय, या संबंध आशयाचा हा अभंग या ठिकाणी सेवेला घेतलेला आहे. किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत हे कोणाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अर्थात थोडंसं परिहारात्मक बोलायचं ते म्हणजे असं, आज ज्यांचं द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय, खरं तर सर्वांचेच लाडके वैकुंठवासी श्री राजेंद्र सुरेश पवार यांचं द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना ताकदीनं अन्नदान होणार आहे, पिंडदान होणार आहे. त्याचबरोबर पिंडदानाला अन्नदानाची आणि अन्नदानाला ज्ञानदानाची जोड असावी, हा प्रांजळ हेतू या पवार परिवाराचा या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय. आणि खऱ्या अर्थानं या पवार परिवाराचा हा मानस या ज्ञानदानानं, या कीर्तनानं पूर्णत्वाला जातोय. या पवार परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत की म्हणा वस्तुस्थितीला हा पवार परिवार, पवार कुटुंब धन्यवादाला पात्र ठरलेला आहे. मग त्यांचे बंधू निलेशराव असतील, त्याचबरोबर त्यांचे दोनही चिरंजीव, मग त्यात सूरज असेल, धीरज असेल, आदी करून त्यांचा पुतण्या आमच्या गुरुकुलधामचे विद्यार्थी चेतन असेल, सगळ्याच पवार परिवाराला पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतो. तदनिमित्तानं आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या पवार परिवाराची सखी सोयरी नातेवाईक अपतेष्ट, त्याचबरोबर आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, मृदंग विशारद आमचे कनिष्ठ बंधू प्रतिमेजी महाराज शिंदे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण मृदंगाचार्य विशालजी महाराज भाड, त्याचबरोबर आपल्याच तालुक्यातील एक युवा कीर्तनकार गायनाचार्य आमच्या कनिष्ठ भगिनी कोमलताई इभाड, त्याचबरोबर गुरुकुल धाम परिवारातला संबंध विद्यार्थी वर्ग, आज खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती आपल्याला या कीर्तनासाठी लाभली आहे, ज्यांच्या नजरेखाली हे गाव वसलेलं आहे, खंडेरायाच्या कुशीत आहे, वारीच्या वाटेवरलं गाव आहे. वाल्हे या गावाला फार मोठा आध्यात्मिक वसा आणि वारसा आहे. आणि वारीच्या वाटेवर वसलेलं हे गाव, अनेक संतांच्या पालख्या या वाटेवरनं मार्गस्थ होत असतात. पैकी सर्व संत श्रेष्ठ सोपनकाका महाराजांचा पालखी सोहळा खऱ्या अर्थानं आता मोठा होत चाललाय. गेल्या दशकात जर तुम्ही आम्ही तो सोहळा पाहिला असेल 10 वर्षापूर्वी, तर तो सोहळा होता काय आणि आता सोहळा झाला काय, हा ही खरं तर ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्व संतांची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे. अनेक दिंड्या त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलेल्या आहेत, भविष्यातही होतील. लाखोन समाज आता काकांच्या सोहळ्यामध्ये वाढू लागलेला आहे. आणि त्या पूर्ण सोहळ्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते मनोज महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. बऱ्याच वर्षाने कीर्तनाला त्यांचा योग आहे. ती चोपदारकी म्हणजे सर्वसामान्य नाही. प्रभू दत्तात्रयानं चोपदारकी केली. दत्त चोपदारी करत असे, चोपदारकी सर्वसामान्य नाही. यांचा दंड कसा वर आला की लाखो पब्लिक एका जागेवर थांबतो, ही ताकद आहे. आणि ही सेवा काका त्यांच्याकडून करून घेतात, हे त्यांचं सौभाग्य आहे खऱ्या अर्थानं. आणि हे कीर्तनाला असणं म्हणजे आपलं सौभाग्य आहे. महाराजांना एक खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा या पवार परिवाराला धन्यवाद देऊन कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, घेतलेला अभंग सर्वांचा पाठ. जरी पाठ नसला, जास्त परिचयातला नसला तरी तो कानावरनं गेलेला आहे. अनेकदा अशा प्रासंगिक कार्यक्रमामधनं तुम्ही हा अभंग ऐकता. खरं तर या अभंगाचा सरळ सरळ अंगानं भाव लागण्यासारखा आहे, अर्थ लागण्यासारखा आहे. काय त्याचा भाव आहे? तुकोबराय नेमका कोणत्या संबंधानं, कोणत्या आशयानं या अभंगाची मांडणी करतात? केलेला हा उपदेश हा सगळ्यांसाठीच आहे का विशिष्ट वर्गासाठी आहे? या सर्व गोष्टींचं चिंतन करून आपण कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे. आपल्याकडं फक्त पाऊण तास आहे. या पाऊण तासामध्ये कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. त्यामुळं सर्वांगाचं कान करून कीर्तन श्रवण करा. पाहुणे येत राहणार आहेत, पाहुणे जात राहणार आहेत, पण हे कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे भविष्यात तुम्ही कीर्तन ऐकताल, पण आत्ता करंटचं चालू असलेलं कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही. त्यामुळं कीर्तनात बसलात का नाही, कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तनाचा फायदा सांगतो. स्वर करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करीता उधरती, श्रवण करीता सांगेल जो कथा, श्रवण करीता उदरती. कीर्तन, कथा, प्रवचन करणाऱ्यांपेक्षा ऐकणाऱ्यांचा उद्धार लगेच आहे. त्यामुळं कीर्तन ऐकणाऱ्यानं गुणानं बसावं, हा त्याचा अर्थ आहे. कीर्तन ऐकणाऱ्यानं सर्वांगानं कान करून ऐकावं. जर तसं केलं नाही तर ऐकणारे वेगळे, ऐकून सोडणारे वेगळे, आणि ऐकून घरी घेऊन जाणारे वेगळे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण फक्त ऐकणारे व्हायचं का ऐकून सोडणारे व्हायचं का ऐकून घरी जाणारे व्हायचं, हे तुमच्या हातात आहे. कीर्तनानं उद्धार. त्यामुळे कीर्तन योगायोगानं, द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं जर कीर्तन होत असेल तर या कीर्तनाला तुम्ही योगायोगानं जर आहात तर कीर्तन सर्वांगानं श्रवण करून कार्यक्रमाची शोभा वाढवा. कारण लोकांना कीर्तन ऐकणं आता सोपं झालंय महाराज. सकाळी 6ला टीव्हीचं बटन दाबलं की टीव्हीला कीर्तन सुरू होते, बरोबर ना? सायंकाळी 6ला पुन्हा टीव्हीचं बटन चालू केलं की पुन्हा टीव्हीला कीर्तन सुरू होतंय. लोकांचा असा भ्रम झालाय, लोकांचा असा गैरसमज झाला महाराज की कीर्तन हे कसंही बसलं, कुठंही बसलं, झोपून म्हणलं तरी आपण कीर्तन ऐकू शकतो. हा, बरोबर ना? आता त्यात आधुनिकता जपली संप्रदायातल्या काही लोकांनी, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. सोशल मीडिया, टेक्निकल मीडिया, प्रिंट मीडिया, आज सगळेजण सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होतोय. पण त्याही पलीकडं माझं असं मत आहे की ज्या वेळेला आपण लाईव्ह एखाद्या कीर्तनामध्ये बसतो त्यावेळेला बसताना छान बसावं, ऐकताना नीट ऐकावं. हा, काही काही माणसं उठताना एक जण उठत नाहीत. त्यामुळं कीर्तनामध्ये व्यक्तीला असं वागू नका. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगातनं तुकोबराय स्पष्ट होतात, तुकोबराय आग्रही राहतात. काय आग्रही राहतात? महाराज म्हणतात देवाला आपलंसं करा. का देवाला आपलंसं करायचं आहे? त्याला सोडलं की जीवनात दुसरं सुखच नाही. व्यवहार सांगतो यासाठी, ऐका. महिला वर्ग बऱ्यापैकी समोर आहे माझ्या. मला खरं सांगायचं आहे, पहाटे उठल्यापासून तुमच्या हाताला दम आहे का? ना, माझ्या आईसारख्यात तुम्ही, बहिणीसारख्यात. खरं सांगा, पहाटे उठल्यापासून तुमच्या हाताला दम आहे का? तुम्ही किती कष्ट करता का नाही?
म्हणजे पहाटे तुम्ही उठता ना, पण म्हणजे 5 वाजता तरी कमीत कमी उठत असाल. बरं आता थंडी खूप वाढली आहे बाबा, 6 वाजता तरी कमीत कमी का? बऱ्यापैकी इथं बसलेल्या सूर्यवंशी आहेत नाही ना? हा, म्हणजे कमी 6 वाजता आपण जनरली पकडून जाऊ. 6 वाजता तुम्ही सगळ्या उठता. 6 वाजता उठल्यापासून तुमच्या हाताला दम नसतो. मुलांचे डबे असतात, आपल्या पतिदेवांचा डबा असतोय, ज्येष्ठ लोकांची घरातली सेवा करायची, घरातल्या ज्येष्ठ लोकांची सेवा करायची असती. तान्ही बाळा जर घरात असतील तर किती काम पडतो घरातल्या स्त्रीला, महिलेला किती कामं पडतात का नाही? मला खरं सांगा, 24 तासाच्या प्रपंचामध्ये तुम्ही राबता, एवढं कष्ट करता, पण आत्मिक समाधान आहे का? कोणाचा प्रपंच आता 40-50 वर्षाचा झाला असेल, कोणाचा 25 वर्ष झाला, कोणाचा 30 वर्षाचा झाला असेल, कोणाचा नुकता सुरू झाला असेल. मला खरं सांगा, आहे का समाधान? अजिबात नाही, समाधानच नाही. पण त्या 24 तासातल्या प्रपंचातलं एक समाधान सांगतो, कान उघडं ठेवून ऐका. सायंकाळी देवासमोर तुम्ही दिवा लावता ना, म्हणजे मानाचा हलवा लावत असाल तर देवासमोर आपण सायंकाळी दिवे लावतो, बरोबर ना? दिवा लावतो. दिवा लावल्यानंतर आपण घरातल्या लेकरांना सांगतो, म्हण प्रार्थना. कोणती? हा, बरोबर आहे, शुभं करोती कल्याण म्हणा सांगता ना. पण का विसरला? तुम्हीच विसरला, तुमचीच पाठ नसेल काय, तुम्ही तरी सांगणार पोरांना. ऐका, 24 तासाच्या प्रपंचामध्ये देवासमोर लावलेला जो दिवा आहे आणि त्यानं मिळालेलं जे समाधान आहे, तो तुमचा खरा परमार्थ आहे. आणि ते सुख आहे. जर घरात दिवा लागत असेल तरच समाधान आहे. बाहेर दिवा लावत असेल तर समाधान, कळलं काय? हा, माणूसानं देवासमोर दिवा लावावा, बाहेर दिवा लावणाऱ्यांचा तिथं विचार नसतो. म्हणून प्रापंचिक जीवन असतो, तुमचं कोणतंही जीवन असतो, ते जीवन जगत असताना आत्मिक समाधानाला प्राप्त व्हायचंय, त्या देवाची भक्ती केली पाहिजे, देवाला आपलंसं केलं पाहिजे. देव आपलासा कोणालाही होतो का? नाही होत. देव आपलासा फक्त संतांना झाला, लक्षात घ्या. मग हा उपदेश नेमका कुणाला आहे खरं सांगा? जे देवाला मानतात जाणतात त्यांना आहे का? अजिबात नाही. जे देवाला मानतही नाहीत, जे देवाला जाणतही नाहीत, त्यांनाही उपदेश नाही. मग हा उपदेश कुणाला आहे? जे देवाला मानतात पण देवाला जाणत नाहीत, अशा लोकांना हा उपदेश आहे. पहिला वर्ग मी तुमच्या समोर म्हणतो, देवाला मानतही नाहीत आणि देवाला जाणतही नाहीत, त्या लोकांना एक शब्द वापरला जातो, नास्तिक. हे असं कीर्तन चालू असेल ना तर ते इकडे फिरकणार सुद्धा नाही. कोणती लोक ती? नास्तिक. त्यांना देवाचं, धर्माचं, देशाचं त्यांना काहीच पडलेलं नसतंय. ते उगाच या धर्तीवर बोज म्हणून जन्माला आलेलं असतात. खरे का नाही? त्यांना बाकीचं काहीच घेणं देणं नसतंय, फक्त रोज उठायचं. काय दुसरं सुरू झालंय का? गाडी प्रचार प्रसाराची गाडी आहे का? बरं, असू द्या, चला ठीक, इकडे लक्ष द्या. मी म्हणलं इथनच दुसरं काहीतरी वाजायला लागलं. ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्ञानोबराय म्हणतात, ही लोक कशी आहेत? दीपी पतंगा लिंगन, तेथ त्यास अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघाता. दीपी पतंगा लिंगन, तेथ त्याचा चुक मरण, तेवी विषया चरण आत्मघाता. दिवा माहितीये का? दिवा लाईट गेल्यानंतर आपण घरी दिवा लावतो. आता इन्व्हर्टर आले, बॅटरी आल्या, सगळं आले, दिवा विसरले. वाल्य परिसरात दिवस म्हणत असतील ना, तो दिवा लावतो आपण. मला सांगा, सायंकाळी दिवा लागला की त्या दिव्याभोवती काय फिरतं? चिलट फिरतात ना, काही पाखरं, छोटी मोठी पाखरं फिरतात. ते एवढं फिरतात, फिरून फिरून दमलं, फिरून फिरून थकलं की ते दिव्यावर झडप घालतं. माऊली म्हणतात, माझी भाषा नाही, माऊली ज्ञानोबराय व्यक्त होतात, स्पष्ट होतात. ज्ञानोबराय म्हणतात, ते पाखरू फिरून फिरून दमलं की ते दिव्यावर झडप घालतं, ते स्वतःही मरतं आणि ते दिवा विझवून मरतं. मग ते दिवाही विझवतं
आणि ते स्वतःही मरतं. मला खरं सांगा, गावगावी अशी लोक नाहीत का हो? खायचं, चौकात यायचं, पुन्हा 1-2 वाजले की पुन्हा घरी यायचं, खायचं, पुन्हा मंदिरात जायचं. बघा आता, ही माणसं खरंच देवाला मानतील का? असलेला देव मानतील का? जाणतील का? नाही. त्यानं दिवाही विझवला आणि ते स्वतःही मरण पावलं, स्वतःही मेलं. ते स्वतःही चांगलं कर्म करायचं नाही, दुसऱ्याला चांगलं कर्म करून द्यायचं नाही. स्वतः आळंदी पंढरीला जायचं नाही, सासवडला जायचं नाही, दुसऱ्यालाही जाऊन द्यायचं, स्वतःही माळ घालायची नाही, दुसऱ्यालाही घालून. त्याच्या पुढचं वाक्य सांगू, स्वतःही माळ घालायची नाही, दुसऱ्याची असलेली काढायची. अशी लोक आता वाल्ले, त्याला अपवाद असेल, तर सगळी लोक चांगली आहेत, पण स्वतःही चांगलं कर्म करायचं नाही आणि दुसऱ्यालाही चांगलं कर्म करून द्यायचं नाही. अशी लोक आहेत का नाही? सगळीकडे भेटतील लोक, सगळीकडं. म्हणजे चांगलं जमतच नाही, चांगलं कर्म करायचंच नाही. मग ही नास्तिक लोक, या लोकांना तुम्ही किती बी उपदेश करा. जसं गाढवा समोर भगवद्गीतेचं रात्रभर पठण केलं, बघा आता तुम्ही कुणासमोर. हा, हे लक्षात ठेवा, नाही तर उगाच तुम्ही तुमच्या मनाला लावून घेऊ नका. गाढवा समोर, असं गाढवे समोर, आणि त्याच्या समोर चांगला गीतेचा पाठ केलाय, हा, ज्याचं चांगलं संस्कृत आहे, तो 45 मिनिटामध्येच भगवद्गीतेचं पठण करू शकतो. हा, 45 मिनिटामध्ये. म्हणजे ज्याचं चांगलं आहे, त्याचं दुखतंय गुब्यात, हळूहळू आहे, डबगायलाय, त्याला आठवडा लागेल. हा, चुकीचे श्लोक वाचू बी नाहीत. ऐका माझा विषय काय, गाढवा समोर तुम्ही किती बी गीता वाचा, किती बी अगदी गीता पाठ असणारा माणूस त्याच्या समोर वाचू द्या, दुसऱ्या दिवशी गाढव कसं वागणार? अहो, ते गाढवासारखंच वागणार ना. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही किती बी एखाद्याला म्हणजे चांगलं तत्वज्ञान पाजा, चांगल्या गोष्टी सांगा, असं असतंय तसं असतंय, सदाचरणानं जीवन जग, दारू पिऊ नकोस, हे खाऊ नको, ते किती बी सांगा, ते दुसऱ्या दिवशी कुठं दिसणार तुम्हाला? ते गावच्या चौकातच पडलेलं दिसतंय. हा, ज्याला काहीच कळत नाही त्याला सांगून उपयोग नाही ना की देवाला आपलं. जो नास्तिकच आहे मुळात, त्याला सांगून उपयोग आहे का देवाला आपलंसं करा? त्याला सांगून उपयोग नाही, देवाला आपलंसं करा. दुसरा वर्ग असा आहे, देव मानतो आणि देव जाणतो, याच्यामध्ये कोण बसतंय? शिव ऐसा शब्द कल्याणदायक, शिव ऐसा शब्द कल्याणदायक, शिव ऐसा शब्द कल्याणदायक, शिव ऐसा शब्द कल्याणदायक. जानती भाविक सा
जाणणारा वर्ग कोणता आहे? नामदेवरायांची भाषा आहे, नामदेवरायांचं गोड प्रमाण. नामदेवराव म्हणतात, जाणती भाविक साधू जन, जाणती भाविक साधू जन, तार कहे नाम भोळ्या भाविकासे, तार कहे नाम भोळ्या भाविकासे. देवाला मानणारा आणि देवाला जाणणारा वर्ग फक्त साधू संतांचा. त्यांनी देवाला मानलं आणि देवाला जाणलं देखील. मग मला सांगा, जो देवाला मानतो, जो देवाला जाणतो, त्याला तुकोबरा सांगतील का हो? किंवा त्यांना सांगतील का तुकोबरा आहे की देवाला आपलंसं करा? नाही. मग जे देवाला मानतात पण देवाला जाणत नाहीत, अशा साधकांना तुकोबरा आग्रही राहतात की देवाला आपलंसं करा. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, एरती माई के दुखती एरती माई के दुखती तेने बिना जीवा सुख नोहे, एरती माई के दुखती जनाते, एरती माई के दुखती जनाते, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुख नोहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, अभंगाच्या सुरुवातीला, अभंगाच्या प्रारंभी तुकोबराय स्पष्ट होतात. तुकोबराय म्हणतात, देवाला आपलंसं करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्या देवाला आपलंसं करायचं. मग प्रश्न असा निर्माण होतो, या ठिकाणी देवाचं नाव घेतलंच नाही तर कोणत्या देवाला आपलंसं करायचं आहे? आपल्या धर्म परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत. किती देव आहेत? तो सहज उत्तर येतं. गायीच्या पोटामध्ये किती देव असतात? 33 कोटी. 10-15 ओळीनं नावं सांगा मला, जास्त नको. आहेत का? पाठ आहेत का तेवढे? नाही. ऐका, देव जरी अनेक असले, 33 कोटी कोटी नाम, त्या ठिकाणी गणिती भाषेना अर्थ त्याचा घ्यायचाच नाही. अर्थ कसा घेणार तुम्ही त्याचा? कोटी नाम प्रकार, 33 प्रकाराचे देव, ते मोजा.
कमीत कमी या कीर्तनात तेवढे देव जरी मोजले कळले लक्षात राहिले तरी भरपूर आहे. 33 प्रकारचे देव कोणते? 12 आदित्य, 11 रुद्र, 12 आणि 11 हा अष्टवसु 8, 23 आणि 8 31 आणि 2 अश्विन कुमार इज इक्वल टू 33 प्रकाराचे देव. आणि हे 33 प्रकाराचे देव किती आहे सूर्यात? देव खूप आहेत, पण आमच्या इच्छा पूर्ण करणारा कोण आहे? विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, ज्याची विटेवर पाऊले समान आहेत तो देव आमची इच्छा पूर्ण करणारा, संकल्प पूर्ण करणारा. त्या देवाचं नाव का मी सांगतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आपल्या इच्छा आपल्या संकल्पना पूर्ण करणारा जो विटेवर उभा आहे तो देव. आपल्या संकल्पना आपल्या इच्छा आपले मनोरथ पूर्ण करणारा देव अनेक जरी असले. मला खरं सांगा, काही लोक असे असतात ना जिथं आपल्या इच्छा पूर्ण होणार नाहीत तिथं उगच लोक वाऱ्या करत बसतात, उगच हेलपाटे मारत बसतात आणि पदरात काय मिळतो? देव बदलून उपयोग नाही. गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी बाबा महाराज इंगळ्यांचं एक वाक्य आहे, धंदा बदलल्यानं नशीब बदलत नसते. धंदा बदलल्यानं नशीब बदलत नाही. जे तुम्हाला मिळणार आहे ते मिळणारच आहे. तुम्ही रोज जरी देव बदलले तरी त्याचा फायदा होणार आहे का? नाही. एक गोड प्रमाण आहे, साठविला हरी हृदय मंदिरी, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एकच का? अनेक ठिकाणी आपण जर अनेक मार्गाने गेलो तर आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे तर तिथं अभ्यास पाहिजेत, तिथं थोडा का होईना संघर्ष असला पाहिजे. एखादी गोष्ट जर तुम्हाला सहज मिळाली तर त्याचं महत्व नसतं, बरोबर आहे का नाही? पण तीच गोष्ट तुम्हाला संघर्षातनं मिळाली, कष्टाने मिळाली, अभ्यासानं मिळाली की त्याचं महत्व राहतं. त्यामुळं माणसानं कष्ट केले पाहिजेत, माणसानं संघर्ष केला पाहिजेत, माणसानं अभ्यास केला पाहिजे. आपलं प्रापंचिक जीवन समृद्ध करायचं, परमार्थिक असाल परमार्थ उच्च कुटीला घेऊन जायचा. कारण अभ्यास तुका म्हणे. जर अभ्यास असेल तर आपला प्रपंचही पूर्णत्वाला जातो आणि परमार्थही पूर्णत्वाला जातो. कोणत्याही क्षेत्रात जीवन जगा, राजकीय क्षेत्रात असा, शैक्षणिक असा, सामाजिक असा, तुम्ही सांप्रदायिक असा, कुठल्याही क्षेत्रात जीवन जगा. त्या क्षेत्रात प्रगतीचा उच्चांक गाठायचा आहे. माणूस एकनिष्ठ असला पाहिजे.
मला असं वाटते एकनिष्ठ हा शब्द आत्ताच्या काळात औषधाला सुद्धा नाही. आता जर माणूस आपल्या सोबत असेल तर तोच माणूस तासानं आपल्या सोबत आहे का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून त्या देवाला आपलं आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. कोणाप्रती आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. फक्त 25 मिनिटं शिल्लक आहेत, व्यवस्थित आहे का? 25 मिनिटांना कीर्तनाला पूर्ण विराम आहे. आपण देवाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. आपण साधू संतांप्रती एकनिष्ठ असलं पाहिजेत. आपण ए बाळा दे ठेवून, ए बाबड्या ठेवून दे, मला बुक्का लागला ना संपला कार्यक्रम. केवढा बी लागू देत, कमी लागू देत. हा आता ही सगळी घरातली लोक आहेत म्हणून सोडून द्या, नाही तर आम्हाला बुक्का लावणारेच भेटतात. ज्यांचा हा भाग आहे ना बुद्ध्यांक चांगला आहे त्यांना ते लगेच कळालं म्हणून ते हसले. आता ज्यांना काहीच कळालं नाही ते फक्त असंच बघत राहिले. बरोबर आहे ना महाराज? सामाजिक काम करत असताना हे अशी लोक भेटत असतात. आपला विषय हा चालू आहे. एकनिष्ठता असली पाहिजेत, देवाप्रती असली पाहिजेत, साधू संतांप्रती असली पाहिजेत, आपल्या सद्गुरूंप्रती असली पाहिजेत. आपण आपल्या कुटुंबाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. हा आपण आपल्या देवाप्रती, देशाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. आपण आपल्या धर्माप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. बसलेल्यांपैकी ना म्हणजे जी आपण प्रतिज्ञा म्हणायचो शाळेत असताना, आता पूर्वी काय जास्त इंग्लिश मिडियम होतं, बऱ्यापैकी इथं बसलेले सगळे मराठी मिडियमने शिकलेले आहेत. अपवाद एखादा असेल इंग्लिश मिडियमला. प्रतिज्ञा आपण म्हणायचो शाळेमध्ये. जर तुम्ही शाळेत बसत असताल तर आठवल, हात समोर करायचे असे आणि ती प्रार्थना प्रतिज्ञा आपण म्हणायचो. कोणती? भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे. हा पहिलंच वाक्य पाठ आहे. जर चॅलेंज देऊन सांगतो, पूर्ण जर कुणाला म्हणायला लावलं ना 80% लोकांना म्हणता येणार नाही. हा तेवढी आत्मीयताच ना आपल्या अंतःकरणामध्ये देशाप्रती. हा देश माझा याचे भान जरासी राहू द्या रे, जरासी राहू द्या. हा देश माझा. लोकमान्य टिळकांच्या जीवनातला प्रसंग सांगतोय का? आपण देशाप्रती किती एकनिष्ठ असलं पाहिजेत. गुरुजींना नकाशा काढला फळ्यावर, ब्लॅकबोर्डवर नकाशाचं चित्र काढलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विचारायला सुरुवात केली, हा नकाशा कुठल्या देशाचा आहे? प्रत्येक विद्यार्थ्यानं समोर यावं आणि सांगावं, गुरुजी हा नकाशा इंडियाचा. कोणी सांगावं समोर यावं, गुरुजी हा नकाशा भारताचा. कोणी सांगावं, गुरुजी हा नकाशा इंडियाचा. पण ज्या वेळेला टिळकांवरती नंबर आला त्यावेळेला टिळक असं धोतर हातात धरून पुढे येतात. एक हात त्या नकाशावर ठेवतात, दुसरा हात छातीवर ठेवतात आणि सांगतात, गुरुजी हा नकाशा माझ्या भारताचा आहे. उत्तर तर सगळ्यांनीच बरोबर दिली होती की. कोणी इंग्लिश मधनं दिली, कोणी मराठीतनं दिली, कोणी इंडिया म्हणते, कोण भारत म्हणते, कोण हिंदुस्थान म्हणताय. सगळ्यांनी उत्तर बरोबर दिली. पण लोकमान्य टिळकांना दिलेलं जे उत्तर होतं त्या उत्तरामध्ये आत्मीयता होती. कुणाप्रती होती? देशाप्रती. नाहीतर काही लोक इथं राहतात त्यांना वंदे मातरम म्हणायला सुद्धा जड जात आहे. हा आता हे बोलण्याचं हे व्यासपीठ नाही. खरं तर ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा जय जयकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हा भारत माता की जय. अहो आपला भारत देश या देशाचा अंतःकरण मातृत्वाचा आहे. पाकिस्तानानं आपल्याला कितीतरी विरोध केला, वेगवेगळ्या बाजूने विरोध केला, पण त्या पाकिस्तानाला सुद्धा मातृत्वाच्या अंतःकरणानं सामावून घेण्याची ताकद फक्त भारत देशामध्ये आहे. फक्त भारताता त्या देशाप्रती आत्मीयता असली पाहिजेत. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तिथं जाऊन उपयोग नाही याचा. आपण आपल्या धर्माप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. धर्माचे पालन, स्वर द्या कोणीतरी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन.
आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करणं, अधर्माचा नाश करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पण काय होतं माहितीये का, आपल्याच लोकांना, खरं सांगू का तुम्हाला, माझा इथे एखादा जर मुस्लिम बांधव असेल, त्यांना वेगळा अर्थ काढू नका, पण व्यवस्थित आहे का हे आपल्या लोकांना समजावं म्हणून त्यांचं उदाहरण देतोय मी. व्यवस्थित आहे का, मुस्लिम समाजातल्या लेकराला सांगावं लागत नाही दादा. व्यवस्थित आहे का, मुस्लिम समाजातल्या किंवा ख्रिश्चन समाजातल्या लोकांना सांगावं लागत नाही, तुमच्या प्रार्थनेची वेळ झाली आहे, टोपी घाल, ती कपडे परिधान कर आणि त्या वेळेस जाऊन बस. सांगावं लागतं का हो लेकरांना? गावगावी आपल्या 35-40 वर्षाच्या टोणग्यांना सांगावं लागतंय मंदिरात जा, हे आपलं ग्रामदैवत आहे, याला हरिपाठ म्हणतात, याला कीर्तन म्हणतात, याला भजन म्हणतात. अहो एक जण थोडा उच्च शिक्षित होता, BA बेकार MA मोकर झालेला, आणि ते कीर्तन संपल्यानंतर विचारायला लागला आमच्या पक्वाजांना, काय ह्याला काय म्हणतात, तो ढोलकी म्हणतात का? तुझ्या बापानं ढोलकी म्हणतात, ही ढोलकी झाली का, ही ढोलक झालं का? हा वेगळंच एक काय वेगवेगळी नावं महाराज काढतात. अहो मृदंग नाव आहे याचं, याला पखावज म्हणतात, पखवाज म्हणतात. हा हे माहीत नसं आपल्या लोकांना, 35-40 वर्षाच्या मुलांना अजून माहित नाही आपला धर्मग्रंथ कोणता. ही शोकांतिका. आपण आपल्या धर्माप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे, आपण आपल्या देवाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे, आपण आपल्या कुटुंबाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. कुटुंबाप्रती राहिलंच पाहिजेत ना एकनिष्ठ. पतीनं पत्नी बरोबर एकनिष्ठ असणं गरजेचं आहे आणि पत्नीनं पती बरोबर एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. जे एकनिष्ठ आहेत त्यांचा प्रपंच समृद्ध होताना तुम्ही आम्ही पाहिलेला आहे, पण जे एकनिष्ठ नाहीत त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला याच नजरेनं तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. आपण आपल्या आई वडिलांबरोबर एकनिष्ठ असलं पाहिजे. हा खर तर सूरज धीरज या दोघांनाही खूप धन्यवाद की आपल्या चुलत्याच्या मार्गदर्शनानं आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला ज्ञानदानाचं नियोजन केलं, आयोजन केलं, संयोजन केलं. आताच्या लेकरांना हे वडील माझे आहेत हे म्हणण्याची सुद्धा लाज आहे हो, लाज. एक आंधळा बाबा, तो जन्मताच आंधळा नव्हता. सत्य घटना आहे, बोलण्यामध्ये अजिबात अतिशोक्ती नाही. बाप आंधळा म्हणून पोरानं नेहमी लाजायचं, मित्र परिवाराला सांगायचं नाही हा बाप माझा आहे म्हणून. 12वीचं वर्ष, शाळेत सेंडऑफचा कार्यक्रम 2 दिवसावर येऊन ठेपला. शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत, आई वडिलांना आपल्या पालकांना शाळेत घेऊन या. पोरानं निरोप दिला नाही का, तर बाप आंधळा, बाप फाटका. आताच्या लेकरांना आई वडिलांबरोबर एकनिष्ठ असलं पाहिजे मी यासाठी सांगतोय, आणि एका वडिलांचं पुण्यस्मरण म्हणून सांगतोय. काठीचा आधार घेत, अनोळखी लोकांचा आधार घेत घेत त्या मुलाचे वडील कॉलेजच्या गेटवर गेलेले आहेत. कार्यक्रम आतमध्ये सुरू झालेला, अनोळखी माणूस आंधळा, कपडे मळकटलेले आहेत. कॉलेजच्या शिपायांना त्यांना गेटवरनं परत पाठवलं. 1-2 तास बसले ते बाबा, त्यांना आतमध्ये सोडलं नाही. आणि माणूस थोडासा मळकटलेला असला ना की लोक थू थू करतात. लोक कपड्यानं मळकटलेला असल्यानंतर लोक थू थू करतात, पण विचारानं आणि मनानं मळकट जर असेल ना तर देव त्याच्यावर थू थू करतो. कपड्यानं मळकटलेला होता म्हणून शिपायानं गेटवरनं पाठवलं, आणि तो माणूस, आंधळा माणूस, रोड क्रॉस करतोय. भरधाव ट्रक आलेली आणि त्या ट्रकनं त्या माणसाला उडवलेलं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो बाप, तो माणूस त्या चौकात पडलेला आहे. विचित्र घटना घडली आहे. गाव जमा झालं. काही वेळानं शाळेतला कार्यक्रम संपला, कॉलेजमधला कार्यक्रम संपला.
आणि सगळी मुलं आपापल्या घरी चाललेली आहेत. मळकटलेलं धोत्र, मळकटलेली कपडे पाहून त्या पोराला असं वाटू लागलंय की हा जो माणूस खाली पडलाय तो माझाच बाप आहे का काय, माझे वडील आहेत का काय. हातामध्ये एक कागदाचा तुकडा होता, त्याच्यावर मोडकं तोडकं काहीतरी लिहून आणलं होतं. बाप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, ओळख पटली, खात्री झाली की हे माझे वडील आहेत. मोठ्यानं हंबरडा फोडला आणि मोठ्यानं हंबरडा फोडल्यानंतर मोठमोठ्यानं ओरडतोय काय. मला खरं सांगा, जोपर्यंत तो बाप जीवनामध्ये होता तोपर्यंत त्याचा तिरस्कार केला. तोच बाप दिसतोय मेलेला, ओरडून उपयोग आहे का काय? ओरडून उपयोग नाही. दवाखान्यात वडिलांना नेलं, त्यांचा अंत्यविधी झाला, सगळं तो कागद हातातला होता तो मुलांना आणला आणि तो 2-3 दिवसानंतर तो कागद वाचायला सुरुवात केली. ऐका, त्या कागदावर असं लिहिलं होतं, अरे बाळा, मी जन्मताच आंधळा नाही रे. तू लहान होतास, तू जन्माला आलास, तुझी आई मेली. या बापाचं प्रेम दिलं तुला, पण बापाच्या प्रेमासोबत आईचंही तुला प्रेम दिलंय. जन्माला ज्यावेळेला आला की तुझी आई मेलेली आहे. शेतात काम करायला जायचो ना, त्यावेळेला मी तुला पोत्याची खोळ बनवून त्याच्यामध्ये तुला ठेवायचो, दिवसभर शेतातलं काम करायचो. झाडाची सावली पाहायचो, तिथं तुला खेळवत बसायचो, पण एकही दिवस माझ्या कामाचा खडा केला नाही. बाळा ऐक, मी जन्मताच आंधळा नाही बाळा. एक दिवस तू आजारी पडलास, एवढा आजारी पडला, खूप ताप होता तुला, आणि डॉक्टरांना सांगितलं या तापामध्ये बाळाची दृष्टी जाण्याचे चान्सेस आहेत, नजर जाणार आहे. उपचार सुरू केलेले आहेत, परिणाम काहीच होत नाही, नजर जाणार असं सांगितल्यानंतर त्याच्यावर उपाय काय डॉक्टर साहेब? काही नाही, याची नजर बदलावी लागेल, याची दृष्टी बदलावी लागेल. हा, माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, बरोबर ना? दृष्टिकोन, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. त्यामुळं दृष्टिकोन आणि दृष्टी यातला फरक सांगतो किंवा सांगितला. ऐका, डॉक्टरांना सांगितलं या बाळाला डोळे बसवावे लागतील तरच हे बाळ जग पाहू शकतं. क्षणाचाही विलंब न लावता बापानं सांगितलं माझे डोळे काढा आणि माझ्या पोराला बसवा. याला म्हणतात बाप. दुसऱ्या मिनिटाला ऑपरेशनची तयारी केली, बाळाला डोळे बसवले. कुणाचे काढले? बापाचे डोळे काढले आणि बाळाला बसवले. आणि तेच पोरगा हळूहळू मोठं झाल्यानंतर, 4 मुलांमध्ये गेल्यानंतर, चौकात टपरे हाणायला लागल्यानंतर बापाचा तिरस्कार करू लागतं. क्लास 1 ऑफिसर झाल्यानंतर त्याच बापाला नावं ठेवली जातात, त्याच बापाचा रागराग केला जातो. का तर तो बाप मळकटलेला आहे. मला खरंच सांगा प्रामाणिकपणानं, बाप एवढा मळकटलेला असतो का? एका वाक्यात सांगतो, तरुण मुलांनी तर नक्कीच आहे का, स्वर्गसुख शब्द ऐकलाय तुम्ही? कोणता शब्द? स्वर्गसुख. हे स्वर्गसुख जर तुम्हाला आम्हाला अनुभवायचं असेल ना, तर जिवंत असलेल्या बापाला एकदा मिठी मारून बघा, आपल्याला स्वर्गसुख मिळत आहे. हा, काय करतोय बाप आपल्यासाठी? तुकोबऱ्यांना गोड वर्णन. बाप करी जोडी लेकराचे ओढी. लेकराच्या कल्याणासाठी आयुष्यातला क्षण क्षण व्हायला घालून कण कण कमवणारा बाप आम्ही विसरतोय. आई आम्हाला समजतेच की, पण बाप समजतोय का लगेच? आई डोळ्यानं रडते म्हणून आईचं रडू दिसतं हो. हा, आई आमच्यासाठी डोळ्यानं रडते, पण हृदयानं रडणारा एक घरातलं जिवंत दैवत कोणतं असेल तर तो आपला बाप आहे. बापासारखा प्रेम करणारा चुलता या मुलांना भेटलाय. ऐका, पण आज 2 वर्ष झालं या पोरांना फोन नाही बापाचा.
ए सूरज कुठे फिरतोयस? घरी ये. धीरज कुठे आहे रे तू? आहे का फोन? आवाज कानावर आहे का? अजिबात नाही. जोपर्यंत बाप घरात आहे, घराचा आधार आहे तो. आई डोळ्याने रडते आपल्यासाठी, बाप आपल्यासाठी हृदयाने रडतो. आई आपल्यासाठी एक वेळ अन्नाची सोय करत असेल, आयुष्यभराच्या तुकड्याची सोय करणारा आपला बाप आहे. आणि हा बाप तुम्ही आम्ही विसरता कामा नये. हा बाप ज्याला कळाला त्याला वेगळा परमार्थ करायची आवश्यकता नाही. मी नेहमी सांगतो, रामा तू वनवासाला जाऊ नको म्हणणारी कौसल्या माता जगाला दिसली, पण राम 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 करून शेवटचा श्वास घेणारा दशरथ राजा तुम्हा आम्हाला दिसत नाही. शुकांतिका. देखणं स्वराज्य निर्माण झालं, जिजाबाई साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, जिजाबाई साहेबांचं कौतुक जगानं केलं. पण हे देखणं स्वराज्य निर्माण होण्याच्या पाठीमाग शहाजी राजांचा त्याग, हा बाप तुम्ही आम्ही विसरतोय. कॉलेजचा पहिला दिवस आहे, व्यवस्थित आहे का? लक्ष इकडे द्या. कॉलेजचा पहिला दिवस आहे, बापाच्या पायात चप्पल नसती, जी होती किंवा जी आहे ती तुटलेली आहे. ती तुटलेली चप्पल शिवायला 10 रुपये खर्च, म्हणून बाप बिन चपलीचा फिरतो गावभर, शेतभर. पूर्ण शेतात काम करताना अनवाणी काम करतो. पण माझ्या लेकराचा कॉलेजचा पहिला दिवस आहे म्हणून 2000 रुपयाचा शूज घेणारा बापाला आत्ताची पोरं म्हणतात, बाबा पप्पा तुम्हाला कळत, पप्पा तुम्हाला अक्कल नाही, पप्पा तुम्हाला काहीच कळत नाही. आई समजली पाहिजे, त्याच ताकदीनं तुम्हा आम्हाला बापही समजला पाहिजे. सगळ्यांच्या परिचयाचे ते गीत आहे, मला ते म्हणायचं नाही किंवा मी गायकही नाही, पण त्यातले शब्द, त्यातला भाव खूप छान आहे, खूप गोड आहे. जिजू जिजू संसाराचा गाडा कला. काय करतो बाप? हा संसाराचा गाडा हकलतो. पण आताच्या सगळ्याच पोरांना, सगळ्या तरुणांना, का पोरांना ह्या गोष्टी कीर्तनाची आवश्यकता आहे? का आवश्यकता आहे? आता 2 दिवसापूर्वी शिरोळ मधल्या एक घटना तुम्ही ऐकली का? 22 वर्षाचं पोरग मेलं, 15-20 पोरांनी मारलं. आताच्या पोरांनी का कीर्तनात, मी म्हणतो असे आजूबाजूला राहू द्यात उभे, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्यावरती संस्कार होत असतात. अरे 15-16 जण पोरं जर एका पोराला मारत असतील, खरं सांगा बरं, आईबापांनी त्यांच्यावर संस्कार केले असतील का नसतील? विचारलं पाहिजेत आताच्या बापानं, आताच्या आईनं. तू काय करतोयस फोन मध्ये? रात्री 2-2 वाजेपर्यंत तू बाहेर असतोयस, तू कुठं जातोयस, काय करतोय, तू जेवतो कुठं, खातो कुठं, झोपतो कुठं? हे आताच्या आईबापांचं काम आहे विचारणं. संसाराचा गाडा हाकलणाऱ्या बापाचा श्वास तुम्ही आम्ही मोजला पाहिजे. तो मोजला जात नाही, तो मापला जात नाही. म्हणून ही कीर्तन प्रवचन झाली पाहिजेत आणि त्या कीर्तन प्रवचनांमध्ये तरुणांचा सहभाग असला पाहिजे. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजला पाहिजे. बऱ्याचदा कीर्तन झाल्यानंतर किंवा वारकरी संप्रदायाचा कसला संबंध नसणारी लोक जी असत ना, ती लोकांची चर्चा अशी राहते, अलीकडच्या काळामध्ये कीर्तनात आईबाप जास्त सांगितले जातात. पण असं अजिबात नाही. माझं मत सांगतो याच्यावरच. काय कीर्तनात आईबाप सांगावेत, पण फक्त कीर्तन आईबापासाठी नसावं, पूर्णच. हा, आईबाप सांगितले पाहिजेत की. का अहो तत्कालीन परिस्थिती एवढी छान असताना त्यावेळेला सुद्धा तुकाराम महाराजांना आधी करून सर्व संतांना आईबाप सांगितलेच की, आई सांगितलीच ना. लेकुराचे हित किंवा मातेची या चित्ती, अवघी बालकाची व्याप्ती, जगी ऐसा बाप व्हावा.
हे सांगितलंच ना, आईबाप तुम्हा आम्हाला संतांनी सांगितलेच ना. आत्ताही कीर्तनांमधनं आई वडील किंवा आई वडिलांचे उपकार हे तुम्हा आम्हाला कळाले पाहिजे, तुम्हा आम्हाला सांगितले गेले पाहिजे. फक्त म्हणून सांगून उपयोग नाही. आमच्यासारखे कीर्तनकार सांगतात आणि तुम्ही फक्त ऐकता की झालं का. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. हे फक्त ऐकायचं आणि सोडायचं असं आहे का? अजिबात नाही. बरेचशी लोक म्हणतात किंवा आत्ताचा तरुण वर्ग असा म्हणतो, काय म्हणतो, आईबापानं जन्म दिला हाच म्हणजे हे त्यांचं कर्तव्य आहे. पण खरं सांगू, आईवडिलांना तुम्ही आम्हाला करा का हो? आईवडिलांचं अंतःकरण कसं असतंय खरं सांगू तुम्हाला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आईबापाने तुम्हा आम्हाला जन्म दिला हाच फार मोठा उपकार आहे ना. जो मुलगा म्हणतो ना आईला की तू माझ्यासाठी काय केलंस, सगळ्या आईनं आणि बहिणींना ऐका, असा जर मुलगा घरात असेल तर एक आयडिया करायची. काय करायची? 2.5 किलोचा दगड घ्यायचा, 2.5 किलोचा, जास्त नको, त्याला सोसणार नाही. 2.5 किलोचा दगड घ्यायचा आणि तो दगड त्याच्या असा पोटावर बांधायचा, सुटणार नाही असा बांधायचा बरं का. आणि त्याला म्हणायचं दिवसभर असा फिरून दाखव. त्यावेळेला कळल आई पण काय असतंय, म्हणजे बाप काय असतो ना आई काय असते. हा, बाप झाल्याशिवाय बापाचं म्हणजे बाप कळत नाही, ते स्वतः त्याला बाप व्हावं लागतं. हा, आई समजली पाहिजेत, बाप समजला पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना हे काय करायचं, तर ह्याच्या वेगळा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. तुकोबराय म्हणतात, आम्ही जे केलं ना ते यासाठीच केलेलं आहे. माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी आम्ही काय केलं, पिंड पदावरी आणि दिला पुले करी. आपण आपल्या देशाप्रती, धर्माप्रती, कुटुंबाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजेत. तसंच आपण आपल्या देवाप्रती एकनिष्ठ असलं पाहिजे. हा उपदेश संतांना तुम्हा आम्हाला घालून दिलेला आहे. कोणता उपदेश दिलेला आहे, कुणी दिलेला आहे, कोणत्या संतानं दिलेला आहे? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, ते संत कोणते मी सांगतो. ज्ञानेश्वर त्याच्या पाकळ्या बनवलेल्या नाहीत. पुष्पवृष्टी करत असताना फक्त फुलं ठेवायची नसतात, त्याच्या पाकळ्या करायच्या असतात. ते फक्त इथं ठेवूया सगळेजण, मोजक्या इथे 2-3 लोकांकडे द्या फक्त. आणि सगळं अभंग झाला, कीर्तन झाल्यानंतर इथं येऊन फुलवा तुम्ही. हा, ठेवा इथं, ते बरं ठेव इथं, असू दे, तुझं काम हलकं केलं जरा मी. सगळ्यांनी प्रामाणिकपणाने इकडे लक्ष द्या. कीर्तन आपलं संपलेलं आहे. जाता जाता महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगून जातो, निवेदन काही सांगून जातो आणि कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. खरं तर या पवार परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देण्याचं कारण तेच आहे. कोणतं, की बाबा रे, आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण, आपल्या भावाचं पुण्यस्मरण होत असताना या ठिकाणी पिंडदान होणार आहे, त्याच्याबरोबर अन्नदान होणार आहे, त्याचबरोबर ज्ञानदानही व्हावं, हा संकल्प, हा मानस खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय. खरं तर कीर्तन म्हणजे टाइमपासचा विषय नाही. कीर्तन मी सुरुवातीला सांगितलं आहे, आपलं उद्धार करण्याचं साधन आहे, मोक्ष प्राप्तीचे साधन आणि विठ्ठल नामाचे गर्जन, हे मोक्ष मिळवण्याचं साधन आहे.
आणि खऱ्या अर्थाने हे कीर्तन पूर्णत्वाला जात असताना, कीर्तन सोडत असताना एक दोन निवेदन अशी आहेत. आज तारीख किती आहे? 30. मग पुढचं विसरलं काय? 30 डिसेंबर आहे. उद्या कोणता दिवस आहे? 31 डिसेंबर. 2025 ला निरोप देणार आहे आपण. 2025 ला निरोप देत असताना भले आज 30 तारीख म्हणजे आदला दिवस 31 आदला दिवस आजचा 30 तारखेचा, बरोबर. म्हणजे कीर्तनानं तुमचा झाला. उद्या 31 तारीख आहे. उद्या तारीख 31 आहे, पण तिथी कोणती आहे? झोपल्या काय? उद्या एकादशी आहे, 31 डिसेंबर. खरं तर आपल्या संस्कृतीनुसार, परंपरेनुसार हे वर्षाला म्हणजे या मान्यता नाही, पण तरी सुद्धा आता जीवन त्याच्यानुसार तुम्हाला आम्हाला जगावं लागतंय. म्हणून उद्या जरी 31 डिसेंबर असला तरी संकल्पित जीवन जगण्याची सगळ्यांनाच आशा राहते, किंवा सगळेच काहीतरी नव्यानं संकल्प करत असतात. उद्या एकादशी आहे आणि योगायोगानं 2025चा निरोप आहे आणि 2026ची सुरुवात होणार आहे. मला असं वाटतंय ती भक्तिमय वातावरणामध्ये व्हावी. प्रत्येकानं संकल्पित जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काय संकल्प केले पाहिजेत? आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरात जा किंवा पांडुरंगाच्या मंदिरात जा. गावात जे मंदिर उपलब्ध असेल तिथं जा, दर्शन घ्या आणि तिथं प्रार्थना करा, संकल्प करा. काय? हे देवा, मी सदाचरणानं जीवन जगेल, हा संकल्प केला. आणि तरुणांना तर केलाच पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मी स्त्री शक्तीचा सन्मान करेल, हा संकल्प करा. हे भगवंता, मी माझ्या जीवनामध्ये कधीच व्यसन करणार नाही, हा संकल्प करा. देवासमोर उभे राहा, हात जोडा. संतांनी ह्याच प्रार्थना केल्या. हो, कै मी उद्धार पावेन, कृपा करील नारायण. हे संकल्प असले पाहिजेत माणसाचे. सदाचरणानं जीवन जगलं पाहिजे. माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं, गुरुकुलधाम परिवाराच्या वतीनं येणाऱ्या 2026च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या जीवनात येणारा जो क्षण आहे हा सुख समृद्धीचा असावा, लाभदायक असावा, ऐश्वर्य संपन्न असावा आणि सगळ्यांना उदंड असं आयुष्य भगवान परमात्म्यानं प्रदान करावं. ह्याच सगळ्यांना 2026च्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. झाल्या शिकार झाल्यावर तुम्ही गोळ्या झाडल्या, शिकार गेल्यावर गोळ्या झाडल्या, असो असू दे. चला ठीक आहे. पुन्हा एकदा विशाल महाराज असतील, कोमलते असतील, त्याचबरोबर प्रथमेश महाराज असतील, आदी करून आमच्या गुरुकुलधामचा विद्यार्थी वर्ग असेल, या पवार परिवाराचे सख्खे सूर्य नातेवाईक आपतेष्ट सगळ्यांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. तुकाराम इथं सरळ अभंग गायला जाईल. सरळ अभंग गाऊन झाल्यानंतर इथं पुष्पवृष्टी केली जाईल आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर या ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि त्यालाच धरून ज्ञानोबराय तुकोबरायांची या ठिकाणी आरती होईल. आणि सगळं झाल्यानंतर मध्ये कोणी उठू नका. इथलं निवेदन काही पुढच्या सूचना झाल्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही फुलवायला आलात तरी चालेल. सुरेश दिले दोघे बी आलेत ना? चेतन कुठे, पप्पा कुठे? या की तुम्ही बिजा पुढं. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, आम्ही जातो तुम्ही कृपा, आम्ही जातो तुम्ही कृपा.
माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आरती ज्ञानराज